लहान असताना एक छोटीशी इच्छा होती तुमची. कदाचित दुकानात एखादं खेळणं, कदाचित मित्राकडे असलेली नवीन सायकल, कदाचित शाळेच्या ट्रिपला जायचं होतं. तुम्ही धावत आईकडे गेलात, डोळ्यात आशा, हातात भीती, आणि तेव्हा ते वाक्य कानावर पडलं. ते एक वाक्य जे आज तुमच्या 30व्या, 40व्या, 50व्या वर्षीही तुमच्या बँक अकाउंटला हलू देत नाहीये. बाळा, पैसा झाडावर उगवत नाही. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे जी कदाचित मराठीत आजपर्यंत कुणीच तुम्हाला सांगितली नाहीये. हे एक छोटंसं वाक्य गेल्या 3 पिढ्यांना गरिबीच्या साखरीत बांधून ठेवलंय. आणि सर्वात भयानक गोष्ट काय, आपण तीच साखरी आपल्या मुलांच्याही पायात बांधतोय नकळत. विचार करा एक क्षण, लहानपणापासून तुम्ही किती वाक्य ऐकलीत, एवढ्यानेच भागू, आपलं नशीबच असं आहे. श्रीमंत लोक चोरीने श्रीमंत होतात, पैसा हातात आला की निसटून जातो. आम्ही गरीब माणसं, आम्हाला हे शोभत नाही. ही फक्त शब्द नाहीयेत मित्रांनो, हे शब्द तुमच्या मेंदूत एक प्रोग्राम इन्स्टॉल करतात लहान वयात, जेव्हा तुमचा ब्रेन अगदी सॉफ्ट होता, मेणासारखा. आणि मग वयाच्या 30व्या वर्षी तुम्ही MBA करता, चांगली नोकरी मिळवता, पगार वाढतो, पण बँक बॅलन्स तेवढा वाढत नाही. का? कारण तुमच्या मेंदूत एक इनविजिबल सीलिंग आहे, एक अदृश्य भिंत जी आतून सतत म्हणत असते, तू एवढाच डिझर्व करतोस, यापुढे जाऊ नकोस. मी तुम्हाला एक खरीखुरी गोष्ट सांगतो. 2004 साल, ऑस्ट्रेलिया. एका स्त्रीचं वय 50, नाव रॉन्डा बर्न. तिचे वडील नुकतेच गेले होते. नोकरीचा प्रचंड ताण, कुटुंबात भांडणं, कर्जाचा डोंगर आणि डिप्रेशन इतकं वाढलेलं की आयुष्य संपवण्याचे विचार येत होते. एका रात्री तिची मुलगी हेली तिला एक जुनं पुस्तक देते, 100 वर्ष जुनं. आणि त्या पुस्तकातून तिच्या लक्षात येतं एक गोष्ट जी आयुष्यभर तिच्या डोळ्यांसमोर होती, पण तिला कधी दिसली नव्हती. तिने एकच काम केलं, एक साधी गोष्ट. तिने पैशाबद्दलची तिच्या मेंदूतली प्रत्येक नकारात्मक धारणा एका कागदावर लिहून काढली. आणि मग एकाएकानं ती बदलायला सुरुवात केली. पुढे काय झालं, तिने एक पुस्तक लिहिलं, द सिक्रेट. आज त्या पुस्तकाच्या 3 कोटीहून जास्त प्रती 50 भाषांमध्ये विकल्या गेल्या आहेत. मराठीतही ते आलंय. ती स्त्री जी कर्जात बुडाली होती, आज एक करोडपती आहे. पण मित्रांनो, पैसा मिळवणं ही तिची सर्वात मोठी गोष्ट नाहीये. सर्वात मोठी गोष्ट ही तिने जगातल्या लाखो माणसांचं पैशाशी असलेलं नातं बदललं. आणि आज मी त्याच पुस्तकाच्या आधारावर तुमच्याशी बोलतोय, कारण हा बदल फक्त तिच्यासाठी नाहीये, तो प्रत्येक मराठी माणसासाठी आहे, तुमच्यासाठी आहे. त्या पुस्तकाचं सार काय आहे, एका वाक्यात सांगतो. तुम्ही ज्या गोष्टीवर तुमचं मन एकाग्र करता, तीच गोष्ट तुमच्या आयुष्यात येते. विचार करा, जर तुम्ही दिवसातून 100 वेळा बोलत असाल, मला परवडत नाही, पैसा नाहीये, महागाई वाढलीये, बिल भरता भरता दमलो, तर तुमचा मेंदू नक्की काय करेल, तो तेच रियालिटी शोधेल, तेच घडवून आणेल. कारण मेंदूचं काम काय आहे, तुम्ही जे म्हणता त्याचा पुरावा शोधून तुम्हाला दाखवणं. पुस्तकात एक कॉन्सेप्ट आहे, बिलाला चेक समजा. एका माणसाची दर महिन्याची एक तारीख म्हणजे टेन्शन, लाईट बिल, EMI, स्कूल फीज, क्रेडिट कार्ड बिल, सगळ्याची एकत्र चढाई. तो प्रत्येक एन्व्हलप बघून पोटात गोळा यायचा. मग त्याने एक छोटी गोष्ट केली. जेव्हा त्याच्या हातात इलेक्ट्रिसिटी बिल यायचं, तो स्वतःशीच म्हणायचा, थँक्यू, मी हे बिल भरू शकतोय, याचा अर्थ माझ्याकडे पैसा आहे, मी एक सक्षम माणूस आहे आणि माझ्याकडे अजून जास्त पैसा येतच राहणार आहे. 3 महिन्यात त्याच्या आयुष्यात अनपेक्षित ठिकाणांहून पैसा यायला लागला. एक जुनी इन्व्हेस्टमेंट रिकव्हर झाली. एका मित्रानं उधारीचे पैसे परत केले. ऑफिसमध्ये एक छोटा बोनस आला. का? कारण त्याची फ्रिक्वेन्सी बदलली होती. पैसा कमी आहे म्हणून नाही, पैसा आहे आणि येतच राहणार आहे हा विश्वास घेऊन तो जगायला लागला होता. आता तुम्ही म्हणाल, हे ऐकायला अगदी जादूसारखं वाटतंय, नुसते सकारात्मक विचार केले की पैसा येणार. तुमचा प्रश्न योग्य आहे आणि मी तुम्हाला ऑनेस्ट उत्तर देतो, हे जादू नाही, हे सायन्स आहे. जेव्हा तुम्ही मला परवडत नाही बोलता, तुमचा मेंदू नवीन कमाईचे रस्ते शोधणं बंद करतो. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही ऐकत असाल तर आजपासून फक्त एक काम करा, तुमच्या तोंडून निघणाऱ्या प्रत्येक नेगेटिव्ह मनी वाक्याला स्टॉप करा. मला परवडत नाहीच्या जागी म्हणा, हे मला कसं घेता येईल. पैसा नाहीयेच्या जागी म्हणा, पैसा माझ्याकडे येण्याच्या मार्गावर आहे. मी गरीब आहेच्या जागी म्हणा, मी सध्या तात्पुरत्या परिस्थितीत आहे. मी श्रीमंत होणारा माणूस आहे. हा वेडसरपणा नाहीये, हे रिवायरिंग आहे. तुमच्या 30 वर्षांच्या प्रोग्रामिंगला बदलण्याचं काम आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, तुमच्या मुलांसमोर
पैसा झाडावर उगवत नाही कधीही बोलू नका. त्याऐवजी म्हणा, बाळा, पैसा कमावण्यासाठी स्किल लागते, मेहनत लागते आणि योग्य विचार लागतात. तू हे तिन्ही शिकलास तर पैसा तुझ्याकडे येतच राहील. ही एक सवय तुमच्या पुढच्या पिढीला गरिबीच्या साखळीतून मुक्त करेल. आता मला एक गोष्ट सांगा, कमेंट सेक्शन मध्ये लिहा, लहानपणी तुम्ही पैशाबद्दल कोणतं वाक्य सर्वात जास्त ऐकलं आणि ते वाक्य आज तुम्हाला कुठे होल्ड करून ठेवतंय. ऑनेस्ट उत्तर द्या, कारण ओळख हेच पहिलं पाऊल आहे. हा सिरीजचा पहिला भाग होता. पुढच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे बिलाला चेक कसं समजायचं, ती मेंटल ट्रिक जी तुमचं पैशाशी असलेलं नातं कायमचं बदलून टाकेल. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, कारण ही फक्त व्हिडिओज नाहीयेत, हा तुमच्या आर्थिक मुक्तीचा प्रवास आहे. भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत स्वतःशी, आपल्या मुलांशी, घरच्यांशी पैशाबद्दल चांगलं बोला, कारण तुम्ही जे बोलता तेच तुम्ही बनता.